स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये 2 टप्प्यामध्ये ही बोलणी होते. आमच्या समन्वय समितीचे नेते भाजपचे, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे यांच्या बैठका पार पडत आहेत. त्यानंतर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनी असे एकत्रितपणे निर्णय घेणार आहेत. म्हणून आता जागा वाटपाच्या चर्चेमध्ये काय घडलं, काय मागणी केली यावर कोणतंही भाष्य करणं उचित होणार नाही. या संदर्भामध्ये अखेरला जागा वाटप कशी झाली, कोणत्या जागा मिळाल्या, कोणत्या जागा सुटल्या या संदर्भात हे तिन्ही नेते जॉईंटली प्रेसमध्ये किंवा त्यापैकी कोणतरी प्रेसमध्ये या संदर्भात घोषणा करेल. आज सगळ्या बोलणी चालू आहेत. असं डावललं जातंय, काय मिळतंय नाही मिळतंय हे प्रश्न आता उपस्थित होत नाहीत. जोपर्यंत अंतिम बोलणी होत नाही तोपर्यंत या सगळ्या विषयाला काय चर्चेला कोणताही अर्थ नाही. आता यावर भाष्य करणं योग्य नाही. बोलणी चालू आहे. आता तो कोण कुणावर दावा करतोय, कोण शिवसेना कशावर दावा करते, राष्ट्रवादी कशावर दावा करते, ह्या सगळ्या चर्चा आहे. या चर्चेचा अंतिम निर्णय येऊ द्या. आताच त्याच्यावर भाष्य करणं मला वाटतं पुन्हा पुन्हा सांगतो की ते योग्य नाही. पुन्हा तोच प्रश्न येतोय की मी पहिलेच तुम्हाला सांगतोय की या सगळ्या जागा कोणत्या मागायच्या, कोणत्या सोडायच्या याचा निर्णय वरिष्ठ नेते जेव्हा घेत आहे त्यावेळेला आता कोण काय मागतं याच्यावर चर्चा करणं योग्य होणार नाही. तुमच्याकडे आले त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिक होता, घरी बोलावून मी त्याला मंत्री केलं, ही माझी चूकच आहे. आणि हे विधान त्यांनी ज्यावेळेस काही प्रहारचे कार्यकर्ते त्यांच्या पक्षात प्रवेश केला तेव्हा बोललेले आहे. पूर्वी काय घडलं, कसं घडलं, त्याचे कारण काय होते हे सर्व उद्धव ठाकरेंना बी माहिती आहे आणि बच्चू कडूंनाही माहिती आहे. म्हणून आता ते मागचं उकरून आता नव्यानं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न ते करतायत. मला वाटतं त्या अशा वक्तव्याला आत्ताच्या घडीला कोणताही अर्थ उरलेला नाही. महायुतीत फूट पडेल असं काही बोलू नका, मित्रपक्षांना एकत्र ठेवत सरकार चालवायचंय असं एकनाथ शिंदेंनी तुम्हाला सांगितलं, स्पेशली असं करत. राष्ट्रवादी संदर्भामध्ये मी जे काही विधान केलं होतं की संपर्कात आहेत वगैरे, तर त्याचा अर्थ आमचा समन्वय आहे असं मी म्हणलो होतो, परंतु त्याचा त्यांनी गैरअर्थ घेतला. निश्चित मला काल एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं की महायुतीमध्ये असताना कोणत्याही पक्षाच्या बद्दल आपण बोलू नये. महायुतीमध्ये त्यामध्ये वाद होईल किंवा त्यांचे गैरसमज होतील असं विधान करून आपल्या आपसमध्ये कोणत्याही वादविवादाला संधी देऊ नये असं त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या आदेशाचं मी पालन करणार आहे. सातत्याने इंधनाच्या दरात वाढ होते, लोकांचा आक्रोश पाहायला मिळतो. तर टंचाई आणि खास करून ही टंचाई आपल्याच भागात दिसते. मुंबई, पुणे, नागपूर सुटलंय त्यात. बघा, भुजबळ साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की 1 महिन्याचा स्टॉक आहे. तरी काही ठिकाणी जे काही स्टॉक करण्याचा प्रयत्न करतायत, उद्या डिझेल मिळेल की नाही, उद्या पेट्रोल मिळेल की नाही यासाठी जे काही रांगा लागत आहेत, मला वाटतं त्याच्यावर सुद्धा थोडासा कंट्रोल आला पाहिजे. हे नक्की आहे की ज्यांना आवश्यक आहे आणि मुळामध्ये सर्वात जास्त जी निकड आहे डिझेलची ती शेतकऱ्यांना आताच्या घडीला आहे. त्यांना डिझेलचा पुरवठा हा पूर्णपणे झाला पाहिजे यासाठी सरकारचा प्रयत्न जरूर राहील. परंतु टाकीच फुल करून ठेवायची असं जे काही लोकांचं किंवा आणखीन वेगळा स्टॉक करायचा असं केल्याने इंधनाची टंचाई जाणवते. काही प्रमाणात निश्चित टंचाई आहे आणि ते टंचाई दूर करण्याचा प्रयत्न सुद्धा सरकार आपल्या पद्धतीने करत आहे. पालकमंत्री महोदय, जिल्हा प्रशासनानं असा आकडा दिला आहे 2580 किलोमीटर एकूण साठा आहे. त्यातला 1272 विक्री झालाय आणि शिल्लक 1308 किलोमीटर उपलब्ध आहे असं म्हणताय. मग हे असं असेल तर मग एवढ्या रांगा ड्राय असं का होतंय? आता हे लोक काही ठिकाणी पॅनिक झालेले आहेत, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. पेट्रोल उद्या मिळेल की नाही, डिझेल मिळेल की नाही हे त्यांना असं थोडं शंका येते म्हणून हे रांगा लागलेल्या आहेत. परंतु मला वाटतं पॅनिक होण्याचं तसं काही कारण नाहीये. सांभाळून आपलं डिझेल वापरलं तर मला अडचण येईल, आता तरी अशी परिस्थिती नाही. राष्ट्रवादीच्या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी
त्यासंबंधी संजय शिरसाट यांचा कधी पक्ष फुटणार आहे का, तुमचा सुद्धा पक्ष संपणार? संजय राऊतच्या टीकेला मी महत्व देत नाही आणि आमचा उभाटा निश्चित होणार नाही. उभाटाची जी अवस्था आहे ती त्यांनी पाहावी. आमच्या पक्षाची गती आणि आमच्या पक्षाचा असलेला आताचा रेकॉर्ड एकदा विद्वान असल्यामुळे त्यांनी डोळ्याखालून घालावं. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेना हा 2 नंबरचा पक्ष राहिलेला आहे आणि शिवसेना आणखीन मजबूत करण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या, श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आता महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला प्रत्येक तालुक्या वाईज आमचे सर्व पदाधिकारी, आमचे नेते, आमचे आमदार, आमचे खासदार सर्वजण पक्षवाढीसाठी प्रयत्न करतात आणि त्याची मोहीम आपल्याला महाराष्ट्रभर पाहायला सुद्धा मिळेल. या सगळ्या प्रकरणावरनं तुम्ही जे भूमिका घेतात सातत्यानं राष्ट्रवादी पक्षाच्या बाबतची, त्यातनं तुम्हाला उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे तुमच्या पक्षप्रमुखांनी सुनावलं अशा प्रकारची बातमी आहे. सुनावणार नाही तर एकनाथ शिंदे हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि एखादं वाक्य माझ्याकडून जर चुकून निघलं किंवा माझ्याकडून काही चूक झाली तर ते दुरुस्त करणं किंवा मला समज देणं हे एकनाथ शिंदे साहेबांचा असलेला अधिकार आहे. त्या अधिकाराला सुनावलं, खडसवलं, फटकारलं अशा शब्दात आम्ही घेत नाहीत, तर तो आम्ही त्यांना आदेश मानतो आणि त्या आदेशाचं पालन करतो. मग यापुढे तुम्ही राष्ट्रवादीवर किंवा इतर पक्षावर बोलणार नाही? जेव्हा जशी परिस्थिती येईल त्यावेळेला त्या शिंदे साहेबांना विचारून योग्य तो निर्णय घेतला जाईल. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंडलमन निवासस्थानी गेले आणि तिथं त्या जाणार आहेत. तर तुम्ही 6 जागेवर ठाम आहात असं कळते, काय नेमकं? मी आता याच्या पूर्वी सुद्धा सांगितलं की आता हे जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत या संदर्भामध्ये फायनल स्टेजला चर्चा होणं अपेक्षित आहे. 25 तारखेपासून फॉर्म भरण्याची तारीख आहे आणि म्हणून अशा वेळेला लवकरात लवकर यावर तोडगा निघावा, याच्यातलं जागा वाटपाचं हे सर्कल हे पूर्ण व्हावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि म्हणून हे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही युती होईल आणि महायुतीमध्ये सर्व जागा ह्या लढल्या जातील. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली. महागाई असा उल्लेख. काँग्रेसकडे आता कोणतेही मुद्दे नसल्यामुळे नसलेल्या काहीतरी अडचणी ज्या लोकांसमोर आणाव्यात पण सहकार्य करायचं नाही. पेट्रोल डिझेलची टंचाई ही काही अंशी का होईना जगामध्ये सगळीकडे झालेली आहे. भाववाढ ही जगामध्ये झालेली आहे आणि अशा वेळेला आपले नागरिक जे पॅनिक होत आहेत त्यांना समजवण्याचा, त्यांना धीर देण्याचा ही वेळ आहे. म्हणून काँग्रेस पेट्रोल टाकून आणखीन तो भडका उडवण्याचा प्रयत्न करते, त्याची आम्ही दखल घेत नाही. भडका पहिल्यांदाच झालेला आहे. ग्रामीण भागात आपण बघितलं तर रात्र शेतकरी त्या पेट्रोल पंपावर झोपतायत, दिवस थांबतायत. खरंच परिस्थिती आहे. सरकारचे तुम्ही जबाबदार म्हणते, खरंच येणाऱ्या काळात पेट्रोल डिझेल संपणार आहे कसं शेतकऱ्यांना? मी पहिल्यांदा सांगितलं की शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं अडचण जी आहे ती शेतकऱ्यांची आहे. हा मोसम जो आहे या वेळेला शेतकऱ्याला डिझेलची अत्यंत आवश्यकता आहे. या 8-10 दिवसामध्ये शेतीची मशागत असेल, इतर कामं असेल, जर ते पूर्ण झाले नाही तर शेतकऱ्याच्या हाताचं वर्षभराचं पीक जाईल. म्हणून शेतकरी चिंतेत आहे. तो डिझेल मिळवण्यासाठी रात्रभर जागतोय ते यासाठी की त्याला वाटतं की नाही, मला माझं जे उदरनिर्वाहाचं साधन आहे, जी शेती आहे, ती जर मी पिकवली नाही तर मी उपाशी मरेन. आणि या धास्तीपोटी आज शेतकरी तिथं आहे. म्हणून शेतकऱ्याची काळजी घेणे सरकारचं काम तर आहेच आहे. आणि आम्ही सर्वजण म्हणजे सरकारमध्ये मी असेल का आणखी सर्वजणच शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत आणि शेतकऱ्यांना कुठे डिझेल कमी पडू देणार नाही असं मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं.